तर 2026 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी मांडलेला आहे। अर्थसंकल्पात नक्की काय काय आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही, इन्कम टॅक्स मध्ये कोणताही बदल नाही, गेल्या वर्षीप्रमाणेच आयकरचा स्लॅब असणार। टॅक्स मध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर दंड भरण्याची तरतूद, अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत, अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नाही। एलसीडी, एलईडी, मोबाईल फोन, बूट, बाईकसह मधुमेह, कॅन्सर औषधं, भारतात बनलेले कपडे, क्रीडा साहित्य स्वस्त होणार, अर्थसंकल्पातून मोठी घोषणा। मद्यप्रेमींना केंद्र सरकारचा मोठा झटका, दारू सिगारेट महाग होणार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा। पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 7 अतिजलद रेल कॉरिडॉर्स मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडीमध्ये हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा। शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूलसह कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार, नारळ, चंदन, काजू उत्पादन वाढवण्यावरही भर असणार, काजूला जागतिक ब्रँड बनवण्याचा निर्धार। विद्यार्थिनींच्या सुरक्षित निवासासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वसतिगृह उभारणार, तर देशातील 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याचा निर्णय। आयुर्वेद अभ्यासासाठी 3 नव्या संस्था उभारणार, तर गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुर्वेदिक केंद्र उभारणार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती। आंध्र प्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा, खनिज कॉरिडॉर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि केरळला होणार। तर केंद्रीय अर्थसंकल्पावरती देशभरातून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भारत लवकरच तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनेल, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतवर फोकस आहे, भारताला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प मांडला, पंतप्रधान मोदींचं विधान। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपी मध्ये मोठी वाढ होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। केंद्र सरकारकडून मांडण्यात आलेल्या बजेटमध्ये शेतकरी, महाराष्ट्र तसंच देशातील उद्योग आणि उद्योजकांना काहीच मिळालं नाही अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे। देशातील उद्योग आणि उद्योजकांना भरीव बूस्ट मिळेल असं काही दिसत नाही अशी टीका देखील यावेळेला जयंत पाटलांनी बजेटवर केली आहे। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे जनतेच्या पदरी पडलेली वाटाण्याची अक्षता, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची केंद्रीय अर्थसंकल्पावरून टीका, तर हा अर्थसंकल्प शेतकरी, युवक, मध्यमवर्गीयांची घोर निराशा करणारा दानवेंचं वक्तव्य। केंद्र सरकारचं बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद आहे, बजेटवर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी काहीच तरतूद नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं। केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशा, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेंची टीका, निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये घोषणांचा पाऊस, बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नाही, बळवंत वानखेडेंची प्रतिक्रिया। बेरोजगारांना, मध्यमवर्गीयांना, शहरी भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही, सर्वांच्या हातावर तुरी देण्याचं काम केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालं, बजेटवर हर्षवर्धन सकपाळ यांची टीका। बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त वाटा, केंद्रीय अर्थसंकल्पावरून प्रहारच्या बच्चू कडूंची टीका, महाराष्ट्रातल्या खासदारांनी दिल्लीत भांडलं पाहिजे, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार यांना प्राधान्य देण्यासाठी अनेक तरतुदी, भविष्यात संशोधनाला महत्त्व दिलं जाणार, यासाठी 24,000 कोटी रुपयांची तरतूद, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची अर्थसंकल्पावरती प्रतिक्रिया।